मी मुळात सांगतो की नितेश राणेंना आता एक सवय लागून राहिलेली आहे. कायम आपण किती जबाबदारीनं वागावं, किती जबाबदारीच्या पदावर आपण आहोत, शासनात आपण मंत्री म्हणून काम करतो, तर तेवढ्याच जबाबदारीनं सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला बरोबर घेऊन जाण्याचं काम जबाबदारी त्यांची आहे. पण ते जबाबदारी सोडून का वागतायत याचं काय मला ज्ञान मिळत नाही आहे, होत नाही आहे. मुळात असं आहे की व्हर्च्युअल कुर्बानी, प्रतिकात्मक कुर्बानी करावी, कॉम्प्युटरवर करावी वगैरे असं काहीतरी शहाणपणाचं ते बोलत आहेत. अरे ज्या त्या धर्मियांचं एक उत्सव सण आहे आणि ते उत्सव सण साजरे करताना त्यांनी कशा पद्धतीने ती साजरी करावीत यासंबंधी ज्या त्या धर्मात त्यासंबंधीची सूचना गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईन्सनुसार प्रत्येकाचे सण साजरे होतात. तसेच मुस्लिमांचा हा देखील बकरीदचा सण त्या गाईडलाईन्सनुसारच आज वर्षानुवर्षे हजारो वर्षापासून साजरा होतो आहे. हा काही नवीन नाही आहे. आता नितेश राणे येऊन आम्हाला आमच्या धार्मिक ज्या काय एथिक्स आहेत किंवा धार्मिक ज्या काय सूचना गाईडलाईन्स आहेत त्या संबंधात नितेश राणेंनी मार्गदर्शन करण्याची आम्हाला आवश्यकता नाही आहे. आमचे धार्मिक मार्गदर्शन करणारे आमचे मौलवी वगैरे हे जे काय आमचे धर्मतज्ज्ञ आहेत, धर्मज्ञानी माणसं आहेत, त्यांच्याकडून आम्हाला मिळतच असतं मार्गदर्शन. त्यामुळे नितेश राणेंची अशा मार्गदर्शनाची कोणाला गरजही नाही आहे. अनावश्यक ते असं का मार्गदर्शन करतात किंवा असं का बोलतात याचं काय सुगाव आम्हाला लागत नाही, ज्ञान होत नाही आहे. पण हे सांगतो की बकरीच्या निमित्तानं असे ना इतर समाजाला भडकावून काहीतरी करून दुफळी समाजातली कायम ठेवावी आणि त्या दुफळीचा फायदा आपल्याला काहीतरी होईल आणि आपण हिरो म्हणून पुढं येऊ असं जवळपास जरा नियोजन त्यांचं दिसतं आहे. आणि त्या प्रयत्नातूनच ते सातत्याने अशी कृत्य करत असतात. ह्याला आपण म्हणजे बालिश प्रवृत्ती म्हणू किंवा बचकानी हरकत म्हणू, अशा हरकती ते कायमच करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडं आता कॉग्निजन्स घेण्यासारखं बघण्यासारखं पण काय नाही आहे. कुठलाही समाज त्यांच्याकडं आता एक सिरियस म्हणून बघत नाही आहे. एक एंटरटेनमेंटचं साधन म्हणूनच त्यांच्याकडं त्यांच्या स्टेटमेंटकडं बघितलं जातं. हा एक भाग. दुसरा भाग की आपण पाहतात मुस्लिम समाजाने कायमच कायदा सुव्यवस्था आणि कायद्याचं रक्षण आणि कायद्याचं पालन करण्याचं काम केलेलं आहे. त्यानुसार आता आम्ही हे सांगतो की प्रत्येक बकरीदला जे लोकांना काहीतरी एक संधी मिळते, ती संधीच आता द्यायची नाही असं मुस्लिम समाजाने ठरवलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम समाजानं आपल्याला माहिती असेल देशात अनेक ठिकाणी आज जाहीरच करून टाकलं की आम्ही गाई कत्तलीसाठी गाई विकत घेणार नाही. बकरीदच्या वेळेला तर नाही, इतर वेळीही आम्ही गायींची खरेदीच करणार नाही. आणि उलट आमच्या समाजाने एक आव्हान केलेलं आहे की गाईला जर आपण गोमाता मानतो, तिचा दर्जा एवढा मोठा आहे असं म्हणतो आपण, तर गाईला आपण म्हणजे राष्ट्रीय पशु म्हणून जाहीर करावं, जेणेकरून असा विषयच पुढे येणार नाही, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. त्यामुळं ह्या समाजाकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि राष्ट्रीय पशु म्हणून गाईला घोषित करावं, जेणेकरून सगळाच प्रश्न संपुष्टात येईल. पण अशा काही लोकांना ते संधी मिळत राहते काहीतरी बरळायची आणि त्या माध्यमातून समाजात काहीतरी गैरसमज विपर्यास पसरवायची, ती संधी देखील मिळणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.